नमस्कार मंडळी, नमस्कार. वात्र टाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. मराठा आरक्षणाचा मुद्दा रोजच पेटलेला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. ते हायकोर्टात टिकलं. सुप्रीम कोर्टात मात्र त्यानंतर आलेल्या सरकारनं त्याच्यावरती काही ॲक्शन घेतली नाही आणि ते आरक्षण गेलं, म्हणजे स्थगिती आली. त्यानंतर पुन्हा गेल्या वर्षी मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले. त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आणि ते आंदोलन पेटलेलंच आहे. त्यावर स्पष्ट भूमिका कोणी घेत नाही. सरकारनं त्यांना आणखी शक्य आहे ते 10% आरक्षण दिलं, पण ते त्यांना मान्य नाही. यावर काय होणार देव जाणे. मुख्य मुद्दा असा आहे की या संपूर्ण कालखंडामध्ये काँग्रेस पक्षाकडे सत्ता होती आणि काँग्रेसचे कित्येक मुख्यमंत्री मराठा होते. शरद पवार होते, विलासराव देशमुख होते, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एक का दोन अनेक होऊन गेले. शरद पवार तर 4 वेळा मुख्यमंत्री झाले. पण शरद पवारांनी पूर्वी एक मुलाखत दिली होती की OBCमधून मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही. पण इथे जरांगे पाटलांना पाहिजे की OBCमधूनच आम्हाला आरक्षण द्या. यावर तोडगा निघत नाही. आज शरद पवारांनी वेगळा मुद्दा पुढं रेटला आहे. ते म्हणतात की मराठ्यांच्या म्हणण्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि ती 75% न्या, म्हणजे पुन्हा मराठ्यांना आरक्षण मिळू शकेल. आता पवारसाहेबांचं हा दृष्टिकोन सरकारला पटेल का, कायदेतज्ञांना पटेल का? पुन्हा कोर्टात ही केस गेली तर तिथं तो स्टँड होईल का, किंवा त्याला मान्यता मिळेल का, हा पुढचा भाग झाला. पण एकूण अशा सूचना करणं किंवा अशा पेटलेल्या वणव्यामध्ये पेट्रोल ओतणं मोठ्या नेत्यांना शोभत नाही. आंदोलन पेटलेलं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे तर म्हणून गेले आम्हाला आरक्षणच द्यायचं नाही. झालं, पुन्हा पेटले. तर अशी ही आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी. ऐका, वात्रटिकेचं शीर्षक आहे आरक्षण अवघडच गड्या, हवेत नुसत्याच उड्या. आरक्षण अवघडच गड्या, हवेत नुसत्याच उड्या. सरकार उत्तर शोधतंय, विरोधक काढताहेत खोड्या. सरकार उत्तर शोधतंय, विरोधक काढताहेत खोड्या. आरक्षणाबाबत पायात पाय घालून मारतात उड्या. जरांगेंच्या पाठोपाठ धावतायत शेकड्यानं गाड्या. जरांगे इकडून तिकडून निघाले की शेकडो गाड्या मागे असतात. जरांगेंच्या पाठोपाठ धावताहेत शेकड्यानं गाड्या, तरी पण आरक्षणाचं काही खरं दिसत नाही गड्या. बोलाचा भात होता, काहींनी बोलाची कढी चारली. बोलाचा भात होता, काहींनी बोलाची कढी चारली. काँग्रेसच्या पप्पूनं तर आरक्षणावर फुलीच मारली. काळ सोकावलाय, तिकडं म्हातारी कधीच वारली. बाकीच्यांच्या सूचना म्हणजे नुसती कडू कडू कारली. म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावतोय, त्यातला हा प्रकार आहे. काकांच्या बुद्धिबळातला उंट सरळ कसा चालेल? उंट तिरकाच चालणार. काकांच्या बुद्धिबळातला उंट सरळ कसा चालेल? OBC मराठ्यांमधील होळीत हळूच तेल घालेल. 4दा मुख्यमंत्री आरक्षण तिढा नव्हता सोडवायचा. 4 वेळा मुख्यमंत्री आरक्षण तिढा नव्हता सोडवायचा. वादग्रस्त पिल्लं सोडून बडाव बैल पुन्हा बडवायचा. मंडळी, ही होती आजची छोटीशी वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.